आमच्या गावात अनेक दिग्गज काय असतं ते दिग्गज पत्रकारला काय म्हणतात ते दिग्गजक माणसं पत्रकार म्हणून इथं कामाला आहेत. तर त्यातल्या पहिल्या पत्रकाराला आपण इथं आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या. पत्रकार भारत गणेश पुरे यांच्यासाठी झाले पाहिजे. आता मी पुढच्या पत्रकारांना बोलवतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पत्रकार के बद्रिके यांच्यासाठी. दैनिक नवीन पोपट हा या पेपरचे संपादक नमस्कार. पत्रकारांबरोबर नीट वागायचं, कळलं? इकडे बसा. अय इकडे बसा. 250 रुपये. तुम्ही पण इकडे. हा 500 देतो. बसा. डायलॉग लक्षात राहत नाही, हिशोब बरोबर लक्षात राहते त्यांच्या. त्याच्यानंतर आता पुढच्या पत्रकारांना मी आमंत्रित करतो के सारंडे यांना. तर आता एका बुजुर्ग पत्रकारांना आपण आमंत्रित करूयात. एक बुजुर्ग पत्रकार जे आमच्या गावाची शान आहेत. त्यांचं नाव आहे, फार मोठे बुजुर्ग पत्रकार आहेत ते. बुजुर्ग पत्रकार इतके महत्वाचे आहेत की या दोन बुजुर्गाच्या पाठीमागच ते राहतात. म्हणून ते बुजुर्ग पत्रकार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्री बुजुर्ग यांच्यासाठी. या. आणि आता ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत असे सेलिब्रिटींना आपण या ठिकाणी आमंत्रित करतो. ते अल्प उपरात काय अल्प उपरा उपकार करा ग बसा जरा. अल्प उपकार. इज्जत आहे की नाही? ए पोपट बसा खाली. तर इथं मी आमंत्रित करतो पत्रकार परिषदेसाठी मधुरा वेल्डनकर मॅडम. या. नमस्कार. त्याच्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो संपादक जोगळेकर मॅडम यांना. आता मी आमंत्रित करतो केतकी माटेगावकर यांना. आणि आता मी या ठिकाणी आमंत्रित करतो लोकेश गुप्ते सरांना. या सर. आता कसं आहे आमच्याकडे बजेटमध्ये खुर्च्या 4च सँक्शन झाल्या होत्या. त्याच्यामुळे तुम्ही सेंटरला बसलाय. असं नाही की बाबा तुम्हीच महत्वाचे आहेत, ते पण महत्वाचे आहेत. त्यांना असं वाटतं बाबा ह्यांना घेतलं म्हणजे हे मेन आहेत ते काय. तर तसं नाही. आपल्या बजेटनुसार आम्ही आपल्या इकडे तिकडे केलेलं आहे फक्त. हा तर पत्रकार तुम्ही ज्यांना पण प्रश्न विचारा. आपले पंच त्यांच्यावर पण आहेत काय काय. सुरुवातीलाच कसं वातावरण. अय गुलू काय कोण आहे ते? कोण आयटम आहे? यानं मतलब तुम्ही म्हटलं नाही का मतलब ओळखलं काय यांना तुम्ही म्हटलं नाही का आपलं मतलब का ओळखलं. हा. हा ह्या म्हणजे माझी आहे मतलब नाही का मिसेस. माझी मतलब म्हणते का हे मतलब मिसेस. ह्या मतलब ह्या आहे मतलब पत्रकार. हा ह्या है ह्या म्हटलं आहे म्हटलं काय आपल्या ह्या म्हटलं आहे म्हटलं का आपल्या काय ह्या उभरत्या पत्रकार उभरत्या पत्रकार का ह्या उभं कॉलम लिहितात.
या उभरत्या पत्रकारांनी हे भारतीय पत्रकार हा उभरत्या मी भारतीय असे वा त्याला काय अर्थ आहे का हा नाही अर्थ काहीच नाही. सुट्ट्या ए अरे नका शिट्ट्या वाजू रे ग बसा. हा हा चला कोणाला काय प्रश्न सुरू असतील करायची गप. हा 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 त्यांच्यापासून घ्या ते लय पेटलेत आधी घ्या 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 तुमचं मला घ्या. सगळ्यात पहिल्यांदा मला विचार आपला होता मधुरा हा हा माझा प्रश्न आहे म्हणजे तो चांगला माणूस निवडलाय प्रश्न विचार मी म्हटलं विचार 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 हा. तर माझा प्रश्न म्हटलं ह्या सुंदर या समाजामध्ये म्हटलं आपलं जे काही चाललंय करेक्ट आहे सर तुमचं. मी विचार तर समाजामध्ये ज्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये वा चांगला प्रश्न. मी त्याची प्रश्न विचारतो गाण्याचा कार्यक्रम चालू समाजासाठी आपण म्हटलं काय विचारतो प्रश्न अय पोपट ग बसा तुम्ही घ्या. छान ना. तर ह्या ज्या काही या तुम्हाला तो आहे माझा तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही बोला काय बोल काय तुम्ही काय बोललात हे मला कळलं नाही पण मी सध्या एकच प्रश्न विचारते आणि उत्तर विचारलं तरी एकच उत्तर देते ते म्हणजे हा शेखर घोसला कोण आहे. तो त्याचं बघून नाही, तो नाही बघणार तुम्ही बघायला या शेखर घोसला कोण येते. हे आम्ही बघणार ए सर तुमच्या जरा प्रश्नावर तुम्ही प्रकाश टाकला तर बरं होईल. प्रश्न नीट जर का मॅडम पर्यंत पोहोचला तर ते व्यवस्थित उत्तर देऊ शकते. त्यांचं काय कळ ना आम्हाला तर तुम्ही जरा काहीतरी इसकटून सांगा आम्हाला. ते मी तिला घरी नका जाऊ सांगा. समजून सांग तू स्पष्ट शब्द म्हटला आपला एक शब्द म्हणला यानं व्यवस्थित समजून सांग. सुरू प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगतो तुम्ही असं करता. अकरा मिनिटं मी 400 का चौकशी करू नका. अरे हे इथे शोधून तू काय म्हणते मग तुम्ही काय शब्द बोलत त्याला काय